नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्र आज आपण अशा अनोख्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी मराठी चित्रपटाची ही शूटिंग झालेली आहे। मला आज सांगण्यात खूप आनंद होतोय की मी आज गणपतीपुळे हे देवस्थान तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर मग आज पुढील प्रवास आपण करूयात आणि गणपतीपुळे या ठिकाणी जे जे पर्यटन स्थळ आहेत, आपण नुकतंच गणपतीपुळे न बघता आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण अनुभव घेणार आहोत आणि तिथे कुठे कुठे फिरणार आहोत आणि आपली राहण्याची सोय आणि त्या ठिकाणचे वातावरण हे सगळं आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला स्पष्ट दाखवणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला आपण म्हणजे घंटीच्या बटनाला टिक केल्याशिवाय पुढे जाऊ नका, म्हणजे जेणेकरून आपणास पुढील व्हिडिओ जो काही येईल तो तुमच्या डायरेक्ट मोबाईलवरती नोटिफिकेशन ही मित्र हो, गणपतीपुळे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपण एक रूम रेंटवर घेणे जरुरी आहे, कारण आपल्याला आल्यानंतर प्रवासाचा थकवा आल्यानंतर थोडा वेळ विश्रांती करून रूमवर आपल्याला तो थकवा घालवता येतो। तर बघू शकता आपण आम्ही जो रूम घेतला आहे त्या रूमची कॉस्ट 1500 रुपये पर नाईट आहे, म्हणजे आदल्या दिवशी दुपारी 2 वाजेपासून चेक इन केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत आपण चेकआउट करू शकतो। रात्रभर आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सर्वप्रथम निघालो। चला तर मग तुम्हाला डायरेक्ट मंदिराजवळ घेऊन जातो आणि गणपती बाप्पांचे आज दर्शन घडवून आणतो। मंदिराजवळ जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक जो की समुद्र किनाऱ्याकडून आपण आता जो जाणार आहोत म्हणजे जात आहोत तो एक रस्ता, आणि दुसरा गावातून आम्ही प्रिपेअर केला की समुद्र किनारपट्टीही बघता येईल आणि वाळूचाही चालण्याचा आनंद घेता येईल। त्यामुळे सर्वप्रथम बघा गणपती बाप्पाचे मंदिर आपणास दिसून येते आणि आमची ही आर्या जी काही खूप एक्साइटमेंट आणि खूप मस्तीखोर बघू शकता तुम्ही। प्रत्यक्षात गणपती बाप्पांच्या मंदिराच्या समोर आणि बाजूचा जो समुद्र खूप अविस्मरणीय असा क्षण आहे। चला दर्शन घेऊयात। दर्शन रांगेत फारशी काही गर्दी नाही आहे। मूषक राजांच्या कानात आपली मनोकामना आपण सांगून ती थेट गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवता येते। हे बघा गणपती बाप्पांच्या गाभाऱ्यात आपण बघू शकता की खूप सुंदर आणि शांत आमचं दर्शन खूप शांततेत आणि चांगल्या पद्धतीने झालं। दर्शन करून आम्ही समुद्र किनाऱ्याकडे जाण्यासाठी निघालो। तिथे आर्याला खेळण्यासाठी एक बकेट आणि बाकी छोटे छोटे खेळणे घेतलेत, म्हणजे जेणेकरून ती मातीचा आनंदही घेता येईल। समुद्र किनाऱ्यावरती गर्दी कमी असल्या कारणाने आम्ही मस्त निवांत बसून समुद्राचा आनंद घेतला आणि ती थंडीगार येणारी हवा ती अंगाला स्पर्श करून जाणारे तो वेगळाच अनुभव देऊन जात होती। थोड्या वेळ का होईना मी माझ्या मुलीसोबत एक लहान बनण्याचा मला परत एक अविस्मरणीय असा एक क्षण मिळाला, खूप भारी वाटलं। नंतर आम्ही मॅजिक गार्डन बघण्याचे ठरवले। चला तर मग तुम्हाला मॅजिक गार्डन दाखवतो।
कुठं? मला तर कुठं दिसत नाही. हा आहे का? चला बघू आता, मला दाखवा. चला चला मंडळी, आज जाऊयात. प्रत्येक गोष्ट बारकाईने बघा, खूप छान आहे. लावर जा, पुढे जा, आतला इकडे घे, इकडे रस्ता शोधायचा फक्त इथे बस. हा इकडे चला, मम्मीच्या मागं चाल बरोबर. या म्युझियम मध्ये तुम्ही छान छान व्हिडिओ आणि फोटोही क्लिक करू शकता. आणि असे खूपच छान छान त्यांनी बटरफ्लाय सारखे किंवा वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज म्हणजे ॲडव्हेंचर असे स्टॅच्यू बरेचसे उभे केलेत. इथे पण तुम्ही फोटो क्लिक करू शकतात. किती छान आहे हे हॉरर हाऊस. शो मध्ये खूप छान दाखवतात लहान मुलांना, आणि गॉगल घातल्याशिवाय ते स्पष्ट दिसत नाही. आता भूताचं आणि डायनासोरचं नाही काहीच. आता 501 रुपये देणार. दोघं लक्ष पूर्वी किती देणार? देविका जेव्हा पाल बघा काय पिशवी खाली आहे, इकडे इकडे काय नाही. आता फूक मार, आता असं बोल 1 2 3. हा बरा काढा, बरा बोल बरा काढा, बरा गिरे रिचू आता काय थँक्यू. बक्षाकडे अच्छा फिर फिरो 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 तिकडच. हां फिरो. कॉन्सन्ट्रेट वर खेळायचा आहे तो. काय एवढं म्हणजे आहे नाही ते, त्यालाच भीती वाटते, मागच्याला नाही वाटत की. चला मित्र हो, प्राचीन कोकण खूप छान आहे, बघा तुम्ही पण. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. अलीकडे आहे वर्तमान काळ, पुढेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ.
इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होती. हो खाली वाटा. हे बघ. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारा कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलाय. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असती, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण जी काय त्यांच्या मागे इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली हायस, तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेला पंचविघाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला माना खोतांचा असते. खोत लोक गावचे प्रमुख असत. गावातील न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असतात. ही का होती. इकडे खोतांची 2 मुले दाखवले. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून उताराचे खरे काम. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे, लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहातून असते. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फाळे इत्यादी. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीने होत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. हे झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते. हे दोन्ही साईडचे रॉड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हा कासर आहे. मग चर्मकार आहे. तुम्ही जर चलणार असाल तर एका व्यक्तीने व्यक्तीवर चप्पल त्यांनी दाखवलं तसं. म्हणजे समुद्रात काय काय असतं ना. हे बघ जलपरी, तुला दिसले का? हे हो. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्या कारणाने आम्ही आपणास तेथील फुटेज दाखवू शकलो नाही. परंतु तुम्ही आलात तर तुम्हाला नवनवीन प्रकारचे आणि विविध प्रकारचे जे आपण कधीही न पाहिलेले असे शंख शिंपले तिथं बघण्यास मिळतात. आणि तिथं विक्री केंद्र पण ठेवलंय त्यांनी. हा हो. चिकन खायला तुला आवडतं का? चिकन खाऊन फिश कोण खाणार आहे? फिश पण खाणार आहे.
हा समुद्रकिनारा जयगड फोर्टला जाताना आपल्याला रस्त्यात आढळून येतो. खूप छान आहे. इथे थांबून तुम्ही फोटो व्हिडिओज छान पद्धतीने घेऊ शकतात. बघा किती छान आणि लांबच लांब बघावं तिकडे समुद्रच. सनसेटला खूप भारी स्पॉट आहे. जयगड किल्ला हा मराठेशाही आणि इतर काळातही खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. प्रामुख्याने सर्वात जास्त काळ हा आपल्या मराठेशाहीत म्हणजेच कान्होजी आंग्रे हे या किल्ल्याचे प्रमुख होते. हा किल्ला साधारणतः 16व्या शतकात बांधकाम झाले. दगडी भिंत आणि चुना या वापरून खूप भक्कम स्वरूपात दिसतो. आजही त्यांच्या भिंती हाय तशाच दिसून येतात. हे दारुगोळ्याचे कोठार खूप छान आणि गोल आकारात मस्त बनवले. इथली भिंत अजूनही त्या स्वरूपात आहेत. बघू शकता तुम्ही. वरती छप्पर लाकडी असल्या कारणाने ते पडून गेलेत, परंतु भिंतीचे काम अजूनही त्या स्वरूपात आहेत. जयगड किल्ल्याच्या बाजूला असलेलं हे लाईट हाऊस बघायला विसरू नका. खूप छान आहे आणि वरती गेल्यानंतर खूप थंडी हवा, समुद्राचे पाणी आणि तिथला आवाज खूप छान दिसतो. चला बघूयात. परंतु इथे येण्यापूर्वी त्याचं टायमिंग दुपारी 4 ते संध्याकाळी 5 पर्यंत म्हणजे 1 तासात तुम्हाला इथे व्हिजिट करता येईल. अन्यथा दिवसभर हे बंद असतं. इथलं तिकीट दर 10 रुपये प्रति व्यक्ती घेतले जाते. छान आहे. हा पण एक अनुभव आपण घेतला पाहिजे. चला बघूयात, दाखवतो पुढं. हात धर तिचा. हो हात धर होते मला तर. बघ किती छान दिसते ना. कुठे आलीस तू वर? किती वर? छान हवा आहे ते पण इथे. लाईट हाऊस बघून झाल्यानंतर खाली छान प्रकारचे खेळणे आहेत. ज्या ठिकाणी आपल्या लहान मुलं आणलेले असेल सोबत तर त्यांना आपण थोड्या वेळ त्यांचा विरंगुळा पण होऊ शकतो. कारण दिवसभर प्रवासात किंवा इकडे तिकडे फिरून ते पण बोर होतात. त्यांच्या मनासारखी खेळणी भेटल्यावर त्यांना खेळू दिलं पाहिजे. बघा ही आमची. मित्र हो, कोणी पाहिले असन किंवा नसन, परंतु मी प्रत्यक्षात आज काजूचे झाड बघतोय. बघा किती छान. आणि अशा पद्धतीने एवढे मोठे झाड असते. हे अजून म्हणजे पकावट झालेत नाही, पण सुरुवात झाली काजूची. किती छान असते प्रोसेस बघू शकता. आता आपण विनायक गणपती म्हणजे विनायक मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत. खूप छान मंदिर आहे. आलात तर नक्की भेट द्या. या मंदिरासाठी कोणतीही प्रकारची फी नाही. इथे प्री वेडिंग किंवा कोणतेही प्रकारचे शूट वगैरे करायचे ठरले तर खूप छान गार्डन आहे.
त्याला काय स्वस्तिक बघ किती छान बनवलं ना हे. ओम. हा मंदिरचा व्ह्यू अप्रतिम असं दिसतंय. पण पाणी चांगलं स्वच्छ पाहिजे. हं? छान दिसलं असतं ना. हं. काय करतोय मोशक राज सांग. हं. चला हं. मित्र हो, कवी केशवसूत हे नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल आणि बऱ्याच शाळांमध्ये किंवा मराठी शाळेत जे व्यक्ती मुलं शिकत असतील किंवा शिकलेलं असेल त्यांना यांच्या मराठीतल्या ज्या कविता होत्या ते यांनी इथंच बसून लिहिल्या होत्या आणि मराठी भाषेच्या कवितेला एक वेगळं स्थान जगात निर्माण करून द्यायचे सगळ्यात मोठं काम केशवसूत यांनीच केलंय. हे त्यांचं जन्मस्थान म्हणजे मुळात त्यांच्या गावातील हे घर आजही त्याच स्वरूपात जपून ठेवलेत. कवी केशवसूत यांच्या कविता बऱ्याचशा आजही तिथे कोरीव प्रमाणात रेखाटलेल्या आहेत. त्यांची लायब्ररी खूप छान आहे. हे सगळं बघून आम्ही परत एकदा समुद्रकिनारी जाण्याचा निर्णय घेतला, कारण आमची समुद्रात पोहण्याची किंवा पाण्यात ओलवण्याची हौस झाली होती, परंतु ॲक्टिव्हिटीज आम्ही अजूनही काही नव्हते केल्यात. त्यामुळे परत एकदा आम्ही ॲक्टिव्हिटीजसाठी परत समुद्रकिनारी आलो आहोत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्याकडनं कोणता एखादं जर पर्यटन स्थळ किंवा गणपतीपुळे येथील बघावयाचं ठिकाण मिस झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपली काळजी घेत राहा, सुखी राहा आणि शरीर स्वस्थ ठेवा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर.